श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना चला पाहूया की आजसाठी स्वामी महाराजांचा तुमच्यासाठी काय संदेश, काय संकेत आहे. प्रभु तुमसे खुश है, तुम्हारी प्रार्थना सुनते हैं, तुम अकेले नहीं हो, वो सदैव साथ है. परीक्षा पास करो, वो परिणाम भी अच्छा देगे. तुमच्या आयुष्यात खूप परीक्षा चालल्यात आता आणि तुम्हाला त्या परीक्षेचा परिणाम खूप 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 चांगला मिळणार आहे. का तर कारण देव स्वतः तुमच्या सोबतीला आहे आणि तुमच्याशी खूप खुश आहे आणि तुमची प्रार्थनासुद्धा ऐकतो. तुम्ही एकटे नाही आहात. जर तुम्हाला वाटत असेल मी एकटाच आहे किंवा मी एकटीच आहे, नाही, तर ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ माऊली तुमच्यासोबत नेहमी आहे आणि तुमच्यावर खुशसुद्धा आहे आणि तुमची प्रत्येक केलेली प्रार्थना ही वाया जात नाही, ही स्वामींपर्यंत पोचते आणि तुमच्या आयुष्यात आता फक्त परीक्षा चालल्या. त्या परीक्षेनं तुम्ही पास करा, बघा तुम्हाला चमत्कार पण नक्की दिसतील. भले हो भोले हो, इसका फ़ायदा उठाया जा रहा है. ध्यान दो, चालाक बनो, खुद को इस्तेमाल मत करवाओ, बात की गहराई में जाओ. बघा तुम्ही खूप साधेभोळी माणसं आहात. तुम्ही जे कोणी या व्हिडिओपर्यंत आले तुम्ही खूप साधेभोळे आहात आणि तुम्हाला थोडं चालाक बनण्याची गरज आहे. कारण यामध्ये ना तुम्ही स्वतःचाच खूप इस्तेमाल खूप उपयोग लोक तुमचा करून घेतात. ठीक आहे. आणि मग तुम्हाला विसरतात, तुम्हाला तुमची व्हॅल्यू ठेवत नाही. खूप काही आणि का करतात, कारण तुम्हीच स्वतः त्यांना प्रत्येक वेळेस अवेलेबल राहता. बघा मदत कोणाची करायची, जे गरजू माणसं असतात ना, मदत त्यांची करायची. पण ज्या माणसांना आपल्याला कळते की हा फक्त आपला फायदा उचलतो, हे काम हा स्वतःसुद्धा करू शकतो, पण तरी फक्त त्याचा फायदा व्हावा म्हणून तो माझ्याकडे येतोय. तरी इतके तुम्ही बोलतात ना की इतके पण भोळे बनू नका की कोणी समोरून तुम्हाला कळते की हा व्यक्ती आपला सतत फायदा उचलतो ना, आपण त्याला उचलायला देतो. नाही, मदत कोणाची, गरजू लोकांची मदत करा, ते चांगलं आहे. पण तुम्ही जर स्वार्थी लोकांची मदत केली तर तुम्ही फक्त यांचा स्वार्थ वाढवता. या गोष्टीकडे लक्ष द्या. बाकी काही तुम्हाला त्याची पुण्यही तर मिळेल की तुम्ही चांगलं काम करताय, पण तो समोरचा व्यक्ती आहे त्याचा स्वार्थ तुम्ही वाढवताय. ठीक आहे. तर थोडं चालाक बन. मदत नाही करायची असं नाही, पण चालाकीने जी पण परिस्थिती आहे हाताळण्याचा प्रयत्न करा. आणि गोष्टी काय, समोरचा व्यक्ती काय बोलतोय, कसा वागतोय, त्याला काय हवं आहे, तर आधी पूर्णतः माहिती काढून घ्या की काय आहे, काय नाही आहे. तुम्ही माहिती काढा, मग त्याची मदत करा. नाही करायचं असं नाही म्हणते. माहिती काढा आधी की काय चाललंय. त्याची मदत आपण चांगल्यासाठीच करतोय की तो काहीतरी वाईट करतोय म्हणून नकळत आपल्याकडनं त्याची मदत होते. तर तुम्ही खूप भोळे आहात, तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही सगळ्यांच्या मदतीला अवेलेबल राहता. ठीक आहे. खुश रहना चाहते हो तो उम्मीद खुद से रखो, दूसरों से नहीं. आणि जर तुम्हाला खुश राहायचं आहे ना, जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जर दुसऱ्यांवर अवलंबून असता की ह्यानी माझ्यासाठी हे केलं किंवा हिने माझ्यासाठी हे केलं किंवा ह्यांनी हे सगळं माझ्यासाठी केलं तर मी खूप खुश होईल, नाही, तुम्ही स्वतःसाठी करा, बघा तुम्हाला किती खुशी मिळते. श्री स्वामी समर्थ.